ज्या वेळेला 13 डिसेंबरला हा रथ आमच्या गावामध्ये ज्या वेळेला आला त्यावेळेला असं ठरवून नाही, पण रथ आलेला आहे, त्याचं पूजन होणार आहे. आणि त्यावेळेला समन्वयक असलेल्या वाघरे यांना मी एक साधा प्रश्न विचारला की हे रथ का आणलेला आहे, याच्या पाठीमागचा हेतू काय आहे. आणि त्यांनी हेतू सांगितला की आम्हाला योजनांची माहिती लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे, यासाठी आम्ही हा रथ घेऊन आलेलो आहोत. मी माझा पुढचा प्रश्न होता की हे सरकार कुणाचं आहे. आणि त्यावेळेला त्यांचं उत्तर आलं की हे सरकार भारताचं आहे. मग जर हे भारताचं सरकार असेल तर मग थेटपणे मोदी सरकारची हमी असा शब्द यावर मोठ्या अक्षरात का आलेला आहे. म्हणजे तुम्ही त्या रथाकडे जर बघितलं तर लहान अक्षरात तुमचा जो विरोध होता तो फक्त मोदी नावाला होता, भारत सरकारला नव्हता. यातून असं स्पष्ट होतंय का? आम्ही देशप्रेमी आहोत, भारताचं संविधान मान्य करणारी लोक आहोत. भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 1 जे सांगतं इंडिया दॅट इज भारत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दॅट इज भारत सांगतं. म्हणजे भारताची 2 नावं असू शकतात, देशाची 2 नावं असू शकतात, एकतर इंडिया किंवा भारत. या दोन्ही शब्दांपैकी एकही शब्द जरी असता तरी हा विरोध झालेला नसता. याच योजना आहेत, हे जर भारत सरकार देत असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देत असेल तर त्याच नावानं ते यायला पाहिजे. भारत आणि इंडिया या 2 शब्दांच्या ऐवजी तिसरा शब्द आणि व्यक्तीच्या नावानं असलेला शब्द हे भारताच्या संविधानातील सार्वभौमत्व या महत्त्वाच्या मूल्यांचं उल्लंघन करणारी गोष्ट आहे. आणि खरं तर हा राष्ट्रद्रोह आहे. आणि सार्वभौमत्वाच्या गोष्टी ज्या वेळेला त्याचं उल्लंघन होतंय त्यावेळेला नागरिक म्हणून मला वाटतं की याचा विरोध करायला हवा. आमचा विरोध भारत सरकार ह्या गोष्टीला नाही आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं नाही आहे, याला सुद्धा नाही आहे. मोदी सरकार असा शब्द जो आणला, प्रश्न साधा असा आहे की कोणताही देशाचं सरकार हे व्यक्तीच्या नावानं कसं काय असू शकतं.